इकडे कोण आहे? बसा, शांत बसा. हा, अरे गडबड करू नका, शांत शांत बघा. सकाळपासून माझे पत्रकार बांधवांना विनंती आहे की बघा, या कोपऱ्यापासून अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि इकडे पर्यंत एक सगळे गच्च भरले, सगळे नागरिक इथले नांदेडकर. आणि एवढीच गर्दी मंडपाच्या बाहेर आहे. याची नोंद फक्त आपल्या मीडियाने घ्यावी. आपले कॅमेरे थोडे मागेपर्यंत फिरवले तर सगळं चित्र जे आहे फक्त व्यासपीठावर बघा. व्यासपीठावर आम्ही लोक आहोत, पण जर हे आपल्या मंडपात जर एवढे लोक हजारो नसते तर या व्यासपीठाला पण शोभा आली नसती. म्हणून त्यांना दाखवा तुम्ही, मागच्या लोकांना. या संपूर्ण आज शासन आपल्या दारी सर्व विभाग या ठिकाणी आले. रोजगार मेळावे आहेत, आरोग्य मेळावे आहेत, या ठिकाणी सर्व योजना राबवणारे सर्व अधिकारी आहेत. या सगळ्यांचंच मी मनापासून धन्यवाद यांना देतो. कारण शेवटी बळीराजा शेतकरी, आपण त्याच्या मागं उभं राहणारं आपलं सरकार आहे. मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कणव, शेतकऱ्याचं जे काय चिंता, शेतकऱ्याच्या अडचणी मला माहीत आहेत. आम्ही सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत. आणि जसं आपलं सरकार स्थापन झालं 11 महिन्यापूर्वी, आता 12 महिने होतील 30 तारखेला, आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले. NDRFच्या दुप्पट मदत दिली. आतापर्यंत आपल्याला मी सांगतो, आपल्या सरकारने 10,000 कोटींचं वाटप केलं शेतकऱ्यांना मोबदला. जे रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना मागच्या महाविकास आघाडी सरकारने 50,000 पर्यंत इन्सेंटिव्ह बोनस देतो म्हणून जाहीर केलं. पण बाबांनो, दिले नाहीत. दिले आपल्या सरकारने. 50,000 पर्यंतची रक्कम आपण दिली. सततच्या पावसामुळे होणारं जे नुकसान होतं ते नैसर्गिक आपत्तीमध्ये धरावं म्हणून सारखी मागणी चालू होती. परंतु ती मागणी आपलं सरकार आल्यानंतर, मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा निर्णय घेतला आणि त्याला 1,500 कोटी रुपयाची तरतूद देखील करून टाकली. हे आपल्या सरकारचं काम आहे. हे आपल्या सरकारचं काम आहे. विम्यामध्ये अनेक लोक म्हणायचे विम्याचे पैसे मिळत नाहीत, म्हणून आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्याला विम्याचे पैसे भरावे लागू नये म्हणून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची 6,000 रुपयाची शेतकरी सन्मान योजना होती. 6,000 रुपयामध्ये तुमच्या म्हणजे आपल्या सरकारने आणखी 6,000 रुपये त्याच्यामध्ये टाकले आणि नमो शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपयाची सुरू केली. आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. आकांक्षित दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्यांना देखील अधिकचे पैसे आपण देणार. हे सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे. मला आठवतंय, मी आणि देवेंद्र फडणवीस दोघंच पहिले मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेले होतो. आज 35-40 कॅबिनेट झाले असतील. मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो, सगळ्या कॅबिनेटचा वृत्तांत आपण वाचा. सगळ्या कॅबिनेटमध्ये या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले. आमच्या कुणाच्याही वैयक्तिक लाभाचा निर्णय त्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. हे सरकारचं काम आहे. हे सरकारचं काम आहे. आमचा अजेंडा एकच आहे,
या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. हेच तर सरकारचं काम असतं. नाही तर सरकार कशासाठी, सरकार कुणासाठी? मग सरकार येतात, सरकार जातात, सरकार बदलतात, परंतु जे सरकार लोकांसाठी काम करतं तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतर राहतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज आम्ही घेतलेले निर्णय त्याचं वाचन मी करणार नाही, परंतु घेतले ते धाडसी निर्णय घेतले. आम्ही घेतले ते धाडसी निर्णय घेतले. मग पेट्रोल डिझेलचा निर्णय असेल, त्याचबरोबर पर्यटनाचा निर्णय असेल, ई फायलिंगचा निर्णय असेल, सगळे निर्णय असतील. आम्ही 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शासकीय त्याच्या नियुक्त्यांचं वाटप सुरू केलं. आम्ही कॅबिनेट संपल्यावर त्यांना बोलवतो, नियुक्ती पत्र त्यांच्या हातात देतो. आतापर्यंत कधी घडलं होतं असं? त्याचबरोबर अधिकृत जी पदं होती, आरक्षणामध्ये 3,500 पदं थांबली होती, त्याचा निर्णय देखील घेण्याचं धाडस आपण केलं. त्याच्या देखील नियुक्त्यांचं वाटप केलं. त्याचबरोबर मंगल प्रभात लोढा यांचा स्किल डेव्हलपमेंट खातं आहे. विविध कंपन्या, आजही इकडे कंपन्यांचे स्टॉल आहेत. विविध कंपन्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांना सांगतो, आमच्या तरुणांना काम द्या, त्यांच्या हाताला काम द्या. आणि जवळपास त्याच्यात देखील 1.5-2 लाखापेक्षा जास्तीच्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण केलंय. MSME केंद्र सरकार राणे साहेबांचा विभाग आहे, त्याच्यात देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा. ते देखील हे सरकार काम करतंय. स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम हे राज्य सरकार नक्की करेल म्हणजे करेल. शेवटी 11 महिन्यामध्ये जे आम्ही निर्णय घेतले, हे निर्णय आपल्या समोर आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या राज्यामध्ये शासन आपल्या घरी ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक लोक याला विरोध करत होते, म्हणत होते हे जाहिरातबाजी आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्ही मला सांगा, सकाळी तुम्ही आलेला आहात, हा जर कार्यक्रम तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा नसता तर शेवटच्या टोकाचा माणूस तरी थांबला असता का बरं? मला सांगा. जे लोक याला विरोध करत होते, जे लोक आता विरोधी पक्षातले टीका करत होते, तेच आता शासन आपल्या दारीचे बोर्ड लावू लागलेले आहेत. हेच आपलं यश आहे, हाच आपला विजय आहे. कारण ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे, सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. आणि म्हणूनच आज आपण जर पाहिलं तर ही पूर्णपणे सरकारी काम आणि 6 महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे. आमच्या या सरकारच्या याच्यामध्ये यादीमध्ये हेलपाटे हे नाव आम्हाला काढून टाकायचं आहे. आणि म्हणून तर शासन आपल्या दारी, हे जेवढे आपण इकडे आलेले आहात, आपले जे कार्यकर्ते आहेत, आम्ही दारी घेऊन आलोय. आता तुम्ही लोकांच्या घरी ही योजना पोचवण्याचं काम करा. तुम्हाला लोक डोक्यावर उचलून घेतल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि म्हणून तुम्हाला हे चॅनलवाले इकडे आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की या ह्युमन इंटरेस्ट स्टोरीमुळे तुमच्या चॅनलला देखील TRP वाढेल. कारण शेवटी हा कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे, हे लोकांच्या हिताचं काम आहे, लोकांच्या फायद्याचा निर्णय आहे. आणि म्हणून तो तुम्ही दाखवला तर नक्की लोकांनाही सकारात्मक बातम्या बघितल्याचा आनंद होईल.
आणि त्याचं फलित आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की खूप या आपण नांदेडमध्ये शासन आपल्या दारीमध्ये सर्व विभागाचे एकूण लाभार्थी 14,64,000 आहेत. त्याचं खर्च आहे 2,213 कोटी रुपये या ठिकाणी आपण त्यांना देतोय. बालाजी कल्याण करणे जेवढी मागणी केली त्या कामांची देखील 567 कोटी रुपये 567 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून ते देखील मान्य करण्याचं काम केलं. त्याचबरोबर पैनगंगा नदीवरील 7 बंधारे हेमंत पाटील इकडे आले होते, त्यांना आपण मंजुरी दिली. 1,600 कोटी रुपये त्याचा खर्च आहे. 1,600 कोटी आणि 25,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि सगळ्या आपल्याला माझी नम्र विनंती आहे की आम्ही बघा, जेव्हापासून सरकार आपलं आलं आम्ही 29 सुप्रमा दिल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता 29 दिल्या आणि त्याचा खर्च 18,000 कोटी रुपये. आणि त्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 6 लाख हेक्टर ही छोटी बाब नाहीये. शेतकऱ्याला पाणी लागतं. तुम्ही संपूर्ण बंद करून ठेवलं होतं 2.5 वर्षामध्ये. आम्ही सगळे स्पीड ब्रेकर तोडून टाकले, आम्ही सगळ्या अडचणी दूर केल्या आणि सर्वसामान्यांचे निर्णय आम्ही घेऊ लागलो. आणि म्हणूनच एवढ्या जोरात ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत. लेंडी प्रकल्प देगलूर तिथे पूर्णत्वास गेलाय. उर्वरित कामं आहेत ती आपण करू. वर्धा यवतमाळ नांदेडची रेल्वे जी आहे या रेल्वेला आपण मार्गी लावू. लातूर नांदेड रेल्वे, बिदर नांदेड रेल्वे या रेल्वे प्रकल्पांना देखील शासनाचं जे सहकार्य लागेल ते पूर्णपणे दिलं जाईल ही ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि त्याचबरोबर समृद्धी महामार्ग जो आहे नांदेड पर्यंत आणण्यात त्याला तर मान्यता दिलेली आहे. आपण नांदेड पर्यंत त्याचं एक्सटेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं आपण जे जे काही करतोय, हिंगोलीमध्ये हळद पिकवणारा 1 नंबरचा जिल्हा, बाळासाहेबांच्या नावाने आपण 100 कोटी रुपयाची त्याची तरतूद केलेली आहे. लवकरच त्याला सुरुवात होईल. हे सरकारचं काम आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काही बोलत नाही, परंतु एवढं जे काही निर्णय आपण घेतलेले आहेत, मला वाटतं हे निर्णय सगळा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम आपण या निर्णयामधून घेतलेलं आहे. इथं आणखी एक मागणी आली आहे, कृषी महाविद्यालय पाहिजे नांदेडला. त्याबद्दल देखील या नांदेडसाठी जे काय आवश्यक आहे कृषी महाविद्यालयाच्या बाबतीत ज्या काय प्रक्रिया आहेत, ज्या काय बाबी आहेत त्या तपासून त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मला वाटतं परत आणखी आपल्या राजेशचा एक विषय आहे पवारचा. 15 वर्षापासून प्रलंबित असलेलं जे पुनर्वसनाचं काम आहे मौजे बिजेगाव तालुका उमरी जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितोय, काय तात्काळ त्याला काय लागतंय ते करून आपण ती प्रक्रिया पूर्ण करूया आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे सरकार नक्की करेल. महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर इकडे उपस्थित आहेत. महिलांना देखील आपण एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली. महिला प्रवास करतात ना, महिलांना फायदा होतोय ना. ज्येष्ठांना देखील 75 वर्षापूर्वी वरच्या त्यांना मोफत देऊन टाकले. आज एसटीने लोक प्रवास करतायत, त्याचा फायदा घेत आहेत आणि यापुढे जाऊन
महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी ज्या ज्या काही योजना आपल्याला करायच्या आहेत, जसं लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली आपल्या राज्यात, जन्माला मुलगी आली 5,000, शाळेत गेली 7,000, 7वीला गेली 8,000, 11वीत गेली 8,000, 18 वर्षाची झाली 75,000, असे 1,00,000 रुपये मुलीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आपल्या सरकारने घेतला आहे. या पुढे जाऊन महिला आपला आर्थिक कुटुंबाचा डोलारा पुढे नेत असतात. त्यांना देखील आर्थिक सक्षम केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. यासाठी आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील काही योजना आणतोय. महिला बचत गटांना सक्षम कसं करता येईल, त्यांना त्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग, विक्री कशी होईल, यासाठी देखील आपलं धोरण आपण बनवतोय. आणि म्हणून सगळ्यांना माझ्या मनापासून आज या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज आमचे मुख्यमंत्री कार्यालयात अमोल शिंदे, त्यांची टीम, हे सगळे या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करते. आणि आज पाहिल्यानंतर सगळीकडेच असा प्रतिसाद आहे. आणि आपण तर रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे. 11 महिन्यात एवढं, तर पुढच्या 1.5 वर्षात काय होईल याची चिंता त्यांना लागली आहे. पण त्यांना चिंता करू द्या, आरोप करू द्या. आरोपाला उत्तर हा तुमचा एकनाथ शिंदे कामामधून देईल, कामामधून देईल. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे. हा एकनाथ शिंदे आज खरं म्हणजे हे आपलं डबल इंजिनचं सरकार आहे. मी मगाशी म्हटलं की आपल्या केंद्राला आपण ज्या योजना पाठवतो त्या तशाच्या तशा मंजूर होऊन आपल्याकडे येतात. 1 रुपयाची कटौती नाही. म्हणून आपण काम करतोय. आपल्याला बळ मिळतंय, ताकद मिळते. आज आपल्या देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे जगभरामध्ये रोशन करण्याचं काम प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. परवाच्या दिवशी आपण पाहिलं, अमेरिकेच्या संसदेमध्ये 2दा भाषण करणारा भारताचा पहिला प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची, गौरवाची बाब आहे. आणि म्हणून आपण आपलं काम करत राहूया, त्यांना त्यांच्या बैठका करत राहू द्या. नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और कम रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब, बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। यहां पर गरारा, लांचा, फ्रॉक, शरारा, स्पेशल सूट, गौन वगैरह नए रेंज के कपड़े मौजूद है। यहां पर बड़े शहरों से हैदराबाद, मुंबई, कोलकाता, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब है। एक बार जरूर तशरीफ लाए। प्रोप्राइटर मोहम्मद आमिर। नांदेड़ शहर का भरोसामंद किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन में अलग अलग डिजाइनर के खूबसूरत कपड़े निहायती वाजबी दाम पर दस्तयाब है। इस मॉल की खासियत, जिसमें 4 साल के बच्चों से लेकर 14 साल की उम्र तक के बच्चों के लिए खूबसूरत डिजाइनिंग के कपड़े दस्तयाब है। हमारे यहाँ टी शर्ट, जीन्स, फ्रॉक, सदरी, पठानी के अलावा तमाम किट्स निहायती कम कीमत पर फरोख्त किए जाते हैं। एक बार जरूर तशरीफ लाए। हमारा पता इकरा उर्दू स्कूल, देगलू नाका रोड, नांदेड़।